हाऊ टू डील विथ द पीपल यू डोंट लाईक. तर बरेच दिवसापासून ना असं येत होतं की यार मला ह्याला हँडल करावं लागतं, ह्या लोकांना तर मला हे माणूस मला बिलकुल नाही आवडत, बट स्टील मला त्याला हँडल करावं लागतं, त्याच्याशी बोलावं लागतं यार, त्यांच्यासोबत काम करावं लागतं. आणि प्रत्येक ठिकाणी कुठे वर्क प्लेसवर जा, घरी जा, बाहेर जा, फॅमिली फ्रेंड्समध्ये जा, रिलेटिव्समध्ये जा, काही लोक असे असतात की मला बिलकुल आवडत नाहीत, तर त्यांच्यासोबत डील कसं करायचं, तर आपण हेच या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार मंडळी, मी स्नेहा आणि स्नेहाची दुनिया या माझ्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप 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 स्वागत आहे. तर मंडळी, आज आपण जाणून घेणार आहोत हाऊ टू डील विथ द पीपल यू डोंट लाईक. आता मी एवढं असं म्हणते, हाऊ टू डील विथ द पीपल यू डोंट लाईक. कसं असतं माहिती आहे का, प्रत्येक घरात, प्रत्येक ऑफिसमध्ये, प्रत्येक वर्क प्लेसवर, प्रत्येक रिलेटिव्समध्ये एक अशी व्यक्ती, म्हणजे एक नाही, अशा खूप व्यक्ती असतात ज्या आपल्याला आवडत नाही, आणि त्या लोकांसोबत कसं डील करायचं डोक्याचा भाग आहे बरं का. आणि त्यांच्यासोबत डील करत असताना स्वतःचं मेंटल पीस, स्वतःची प्रोडक्टिव्हिटी, स्वतःचं सगळं छान ठेवून आपल्याला त्यांच्याशी कसं डील करायचं, तर आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला वेळ न घालवता स्टार्ट करूया. तर मी बऱ्याच नोट्स काढून ठेवल्या त्याच्यावर की कसं करायचं, कारण मी स्वतः ह्या गोष्टी इम्प्लिमेंट करते, म्हणून मी विचार केला तुमच्याशी शेअर करा. कारण खूप लोक आहेत ज्यांना मला बिलकुल नाही आवडत, बिलकुल नाही आवडत, बट स्टील मी त्यांच्यासोबत चांगली राहते. त्यांना पण असं वाटत नाही की मी त्यांना, म्हणजे मला ते आवडत नाहीत, त्यांनाही कळत नाही आणि मला आवडत नाहीत, बट स्टील आय एम ओके विथ दॅम. ओके, चला. तर कसं शांत राहून त्यांना कसं हँडल करायचं हे बघणार आहोत आपण. फर्स्ट ऑफ ऑल थिंग, एक गोष्ट की तुम्ही प्रत्येकाचे फ्रेंड नाही होऊ शकत. ओके, तुम्ही कितीही जरी ट्राय केलं, कितीही जरी केलं ना, तुम्ही सगळ्यांचे फ्रेंड्स नाही होत आणि सगळेच तुमचे फ्रेंड्स नाही होत. आणि म्हणून ना प्रत्येकासोबत ना असं हे नका करू की हा माझा फ्रेंड आहे. हा, तुम्ही 1000 लोक जरी तुमच्या ओळखीचे असतील, कॉन्टॅक्टमध्ये असतील, पण सगळेजण तुमचे तशा काइंड ऑफ फ्रेंड नसतात. त्याच्यामुळं का बरं, म्हणजे नाही ना, काही लोक आवडत नाही, सोडून द्यायचं, लेट इट बी. कारण प्रत्येकाला आपला फ्रेंड बनवून घ्यायची पण आपल्याला गरज नाहीये. आणि प्रत्येक जण त्या लायकीचं म्हणण्यापेक्षा फ्रेंडशिप खूप व्हॅल्युएबल थिंग आहे की आपण कोणासोबत पण असं म्हणतात ना, असं पत्ती नाही आहे की फेक दो सबको मिलेगा, खैरात में बिकने वाला क्या बटणे वाला काइंड ऑफ थिंग नाही आहे. फ्रेंडशिप खूप व्हॅल्युएबल आहे. खूप पर्टिक्युलर लोकांसोबत असली तरी चालतं. हां, बट तुम्हाला बघा, काही लोक तुम्हाला आवडत नाही, बट त्यांच्यासोबत डील करावं लागतं. जसं की सांगते, तुम्हाला ऑफिसमध्ये काही लोक पटत नाहीत, त्यांच्यासोबत वागणं, त्यांचं बोलणं बिलकुल आवडत नाही, पण त्यांच्यासोबत तुम्हाला काम करणं आहेच. आणि सर्कमस्टन्सेस असे येतात की जे लोक आपल्याला बिलकुल आवडत नाहीत ना, त्या लोकांसोबतच आपल्याला जास्त डील करावं लागतं. तर त्या लोकांसोबत कसं डील करायचं, तर शांतीनं डील करायचं. ज्या गोष्टी पटतात तेवढं पाहायचं कामापुरतं, आणि प्रत्येक ठिकाणी ॲटिट्यूड नाही करायचं. ह्या माणसाचं मला बिलकुल आवडत नाही, शिट, तिच्याशी बोलणारच आहे ती, का तिचा ॲटिट्यूड असा आहे, मी तर बोलणारच नाही तिच्याशी. अशा टाईपचं काही ठेवायचं नाही. छान एकदम रिस्पेक्टफुली आपण त्यांचा पण मेंटल पीस, त्यांचा रिस्पेक्ट होऊ शकतो आणि स्वतःचा पण. प्रत्येकाशी आपल्या वाईट मॅच होत नाही, त्याच्यामुळे प्रत्येकासोबत जाऊन जुळायला जाऊ नका. प्रत्येकाशी एक बाउंड्री सेट करा. ओके, आणि फ्रेंडशिप खूप व्हॅल्युएबल आहे, तर प्रत्येकासोबत फ्रेंड्स होण्याचा ट्राय नका करू. प्रत्येक नाही होऊ शकत, प्रत्येक जण माझा फ्रेंड नाही होऊ शकत, मी प्रत्येकाचे फ्रेंड नाही होऊ शकत. काही जणांना माझं वागणं खटकत असेल, मला काही जणांचं वागणं खटकत असेल, त्यामुळे लेट इट बी. आणि तिसरी गोष्ट ही की किती जरी वाईट व्यक्ती असेल ना, तुम्हाला सांगते, कितीही भयानक एक्स्ट्रीम थर्ड ग्रेडचा जरी पर्सन असेल की नाही, त्याच्यामध्ये एक सिल्वर लाईनचे, म्हणजे बघा, सिल्वर लाईन मीन्स एक चांगली गोष्ट. बघा मी स्वतः सांगते, हे माझा अनुभव आहे. कितीही जरी वाईट व्यक्ती असेल, त्या व्यक्तीने माझ्यासोबत काही जरी वाईट केलेलं असेल, तो व्यक्ती माझ्याशी कसाही वाईट बोलत असेल, त्याच्यामध्ये एक चांगली गोष्ट आहे जी भले मला आता रिअलाइज म्हणजे झालं तरी मला करून घ्यायची नसेल, कारण तो माझ्यासोबत वाईट आहे, बट स्टील त्याच्यामध्ये एखादी चांगली गोष्ट असते. तुम्ही त्यावर फोकस करा, रॅदर दॅन दॅट बॅड थिंग्स ना, त्याच्यासोबत ज्या आहेत, त्याच्या ज्या वाईट गोष्टी आहेत, त्यापेक्षा जे चांगलं आहे त्यावर फोकस करा, त्याच्याशी डील करा. म्हणजे प्रत्येकाशी ना डील करा म्हणजे काय, तुम्हाला खूपच मोठा वर्ड नाही देते मी. डील करा म्हणजे बस
व्यवस्थित मेंटेन राहा, चांगलं राहा, बोला, हसा खेळा. आलं एखादं कोणी बोललं, तुम्हाला त्याची वाईब नाही मॅच होत, हाय हॅलो कसं आहेस काही नाही, बस निघला, झालं. आता मला त्याच्यासोबत काम करायचं, तुमचं काम जेवढं करायचं तेवढं करा, बाकीचं सोडून द्या, आहे की नाही. विषय असा असतो. त्याच्यामुळं एक म्हणतात ना, प्रत्येकासोबत बोलत असताना काय म्हणतात, चांगल्या गोष्टी पाहायला शिका. आणि लोकांमध्ये सगळ्यांमध्ये चांगली गोष्ट असते बरं का. सगळे एकदम बॅड, तुम्ही चोर जरी आणला, एकदम दरोडेखोर जरी आणला ना, त्याच्यामध्ये एखादी चांगली गोष्ट असते. त्याच्यामुळे प्रत्येकामध्ये ना एक चांगली गोष्ट बघा आणि तेवढ्या चांगल्या गोष्टीला पाहून त्याच्यासोबत डील करायला शिका. जर समजा तुम्हाला एखादं खूपच वाईट व्यक्ती आहे, त्यांच्यासोबत डीलच कसं करायचं असं विचार आला ना, त्या गोष्टीवर करा, तुम्हाला खूप हेल्पफुल होईल. आणि हे सगळ्या गोष्टी मी त्या व्यक्तीसोबत तुमचं चांगलं नातं जमावं ह्या सगळ्यासाठी सांगत नाहीये. मी ह्या सगळ्या गोष्टी ज्या सांगते तुम्हाला, तुमचं स्वतःचा मेंटल पीस, एक प्रोडक्टिव्हिटी चांगली आणि एकदम म्हणतात ना स्वतःच छान, स्वतःला चांगलं वाटण्यासाठी कसं करायचं त्यासाठी हे सांगतेय. म्हणून ही गोष्ट फॉलो कराच. कारण मी स्वतः फॉलो करते. मी काही लोक मला इतके भयानक आवडत नाहीत ना, मी सांगू नाही शकत. त्या लोकांचं तोंड सुद्धा मला पाहण्याची इच्छा नसते. बट म्हणतात ना, काही लोक असतात की त्यांना त्यांच्यातल्या गोष्टी जरी वाईट असल्या तर एखादी चांगली गोष्ट बघायची किंवा त्यामधल्या आपली काहीतरी चांगलं बघायचं आणि सोडून द्यायचं आणि पुढे चालायचं. पुढे गेलं तरच आपण पुढे जाऊ, नाही तर बसू तिथेच. त्यांच्याबद्दल हे करा. आणि प्रत्येकासोबत असं ॲटिट्यूड आपणही मारायचं नाही. कारण प्रत्येकजण आपला फ्रेंड नाही होत, आपण प्रत्येकाचे नाही होत. आपल्याला जसं दुसरं आवडत नाही, दुसऱ्यांना पण आपण आवडत असं नाही आहे. त्यामुळे ओके. नंबर 4, डिसएंगेजमेंट म्हणजे काय माहितीये का, आज तुम्हाला लोक आवडत नाही पण त्यांच्यासोबत असं खूप एंगेज, म्हणजे काही नसतं ना, एक बाउंड्री सेट करायची त्यांच्यासोबत, हाय हॅलो येस ठीक आहे निघा. जास्त एंगेजमेंट घुसून घ्यायचं नाही कोणासोबत, मस्त तितकं राहायचं, विषय सोडून द्यायचा. तर माहिती आहे का, त्याच्यामध्ये ना काय म्हणतात ना, त्यांची एक रिस्पेक्ट राहते, आपली राहते. कोणासोबत पण वादून घेण्यात पण काही अर्थ नसतं, कोणासोबत जास्त लावून घेण्यातही काही अर्थ नसतं. एक बाउंड्री सेट करायची आणि त्या बाउंड्रीमुळे तुमचं पीस राहतं. त्यांचं जे असेल ते असू देत, पण तुमचं पीस खूप हे राहतं. त्याच्यामुळे ना काही लोक, जे लोक तुम्हाला आवडत नाही ना, त्यांच्यासोबत जरा असं म्हणजे आता समजा तुम्हाला पर्सन आवडत नाही, पण त्याच्यासोबत तुम्हाला 1-1.5 तास काम करायचं आहे. ओके, काम करायचं आहे, काम करणं भागच आहे, तुमच्या कामाचा भाग येतो. आता तुम्हाला ऑप्शन नाही आहे तो, तर त्याच्यासोबत हा ठीक आहे आपल्या कामापुरतं बोलायचं, विषय सोडून द्यायचा, तिथेच जास्त हे नाही करायचं. तर 4 मुद्दे आपण पाहिलेत. एव्हरीबडी इज नॉट युअर फ्रेंड, फ्रेंडशिप इज व्हॅल्युएबल. तर प्रत्येकासोबत आपण हे नाही करायला पाहिजे की वाटायला पाहिजे अशी फ्रेंडशिप नाही. आणि प्रत्येकामधलं चांगलं, वाईटामधले चांगलं निवडा. 3री आणि 4थी डिसएंगेजमेंट. अशा ह्या 4 गोष्टी आहेत. ह्या 4 गोष्टी लक्षात ठेवा, तुम्ही खूप हॅपी राहाल. ट्रस्ट मी स्वतः खूप हे ट्रायल अँड टेस्टेड जे काही गोष्टी आहेत ना, ट्रायल अँड टेस्टेड मी तुमच्यासोबत शेअर करते. मी असं काही नाही की भपाऱ्या मारतीये किंवा काहीतरी म्हणजे लिहून काढले बोलते, नाही. हे ट्रायल अँड टेस्टेड आहे. हे सगळ्या गोष्टी मी करतेय, त्यामुळे मी हॅपी आहे. माझं मेंटल स्टॅबिलिटी म्हणजे मेंटल पीस खूप चांगला आहे. म्हणजे लोकांमुळे ना मी इफेक्ट होत नाही, मला जास्त काहीतरी मला फरकच नाही पडत, असा आहे विषय. तर हे झालं तुमच्या मेंटल स्टेबिलिटी. सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला त्या लोकांसोबत राहायचं नाही, तुम्हाला तुमच्या डोक्यासोबत राहायचं. ॲट द एंड ऑफ द डे तुम्हाला तुमच्या घरी जाऊन तुमच्या डोक्याला घेऊन बसायचं आहे. तुमच्या डोक्यामध्ये सगळ्या गोष्टी राहणार आहेत. म्हणून सगळ्यांना जाऊ द्यायचं गड्ड्यामध्ये आणि इथला विचार करायचा आणि छान राहायचं. कसा वाटला मला नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि तुम्ही कसं डील करता अशा लोकांसोबत मला सांगा. तुमचे काही सजेशन असतील तर इट विल हेल्प मी. खरंच मी माझ्या वेळी हँडल करते ह्या सगळ्या गोष्टी. तुमचे काही सजेशन असतील तर मला सांगा. आणि तुम्ही कशा प्रकारे हँडल करता, काय करता, ह्या सगळ्या गोष्टी जरा सांगा कमेंट सेक्शनमध्ये. मला जे इम्प्लिमेंट करता आलं किंवा तुमच्यातल्या कोणाला ह्या ज्या गोष्टी मी सांगितल्या त्या महत्त्वपूर्ण वाटल्या त्या सांगा मला कमेंट सेक्शनमध्ये. आणि हो, आणखी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तोपर्यंत बाय बाय.